तलावाचे आम्ही आता कसं आहे ह्या सामान्य जनतेचं किंवा ह्या म्हणजे आम्ही जे पदाधिकारी आहे म्हणा आम्हाला तिथे जाऊन बघण्याचा आम्हाला अधिकार आहे, त्याच्याबद्दल काय अडचण नाही. पण आम्ही ज्यावेळेला तिथनं त्यांना जे काय मुलाखत झाली परत आम्ही कलेक्टरना ज्यावेळेला निवेदन दिलं, मला एक सांगायचं आहे त्यांना की नामदार जयंत पाटील साहेब आमदार जयंत पाटील साहेब जो आरोप जे करतात ते त्यांची लायकी नाही, हे पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, गेले 3 वर्ष झाले हे प्रशासक खुर्चीवर बसलेलं आहे. हे सगळं काम हे लक्षात घ्या, निधी आणण्याचं काम किंवा जे काय वरून खेचून म्हणताय ना तुम्ही, निशिकांत दादांनी आमच्या स्वतःच्या ह्याच्याने बांधले किंवा निधी त्यांनी आणला, तर हा त्यांनी निधी आणलेला आहे. हे प्रशासक जर असताना त्यांनी निधी आणते म्हणतात, पण हे काम आहे ते सगळं प्रशासनाचं आहे. प्रशासनाने तिथं जाऊन निष्ठूक्ष बांधकाम किंवा काय झालंय का, मला काय म्हणायचं आहे मुळातच म्हणजे ही तुम्ही स्टेटमेंट देताय रीतसर आम्ही गेलो कलेक्टरला, बाबा आमची बघण्याची एक जबाबदारी आहे तिथं. बघितल्यानंतर आम्ही कलेक्टरला पत्र दिल्यानंतर त्याचा काय असं ते सूक्ष्म बोलू. पहिला मुद्दा मला सांगायचं काय आहे, प्रशासक नेमला असताना प्रशासक बसला असताना तुम्ही जाऊन म्हणजे तुमची ह्या टक्केवारी असल्याशिवाय तुम्ही आज ती स्टेटमेंट देताय का? तुमचा समज काय, तुमचं सरकार भाजप केंद्रात आहे राज्यात आहे म्हणून तुमचा काय म्हणजे अरेवेचा किंवा इतरांना सगळ्यांना डावलून किंवा आम्हाला त्या टक्केवारी गावत्या म्हणून. लक्षात घ्या, मला एक सांगण्याचा उद्देश काय, ते काम आहे ते प्रशासकाचं आहे. झाडं कत्तल असणे, आधी तुम्हाला सांगतो तिथं निकृष्ट झालंय की नाही त्याचं स्टेटमेंट शिवून द्यायचं, ही त्यांची मोठी जबाबदारी, ही ह्यांची नाही. सोमलिंग तळाच्या आता त्यांच्या पुढं जाळ काय लागला आम्ही आरोप करतोय म्हणून, पण आरोप असा केलाय की बाबा या भ्रष्टाचार, आता ते म्हणतात भ्रष्टाचार, तिथं काम निकृष्ट आहे ना. आम्ही काय असं बाबा तिथं वेगा पाटील बघितल्यात, फोटो काढले, कामकाज आता पिचिंग 1.5-2 फुटावं असते, ते उद्या पावसाळ्यात काढणार किंवा हे ते खचून जाणार. दुसरी गोष्ट, हे काम त्या प्रशासकाचं आहे, ह्या बोलबच्चनचं नव्हे. सत्य जर ती असली तिथं वरती तर प्रशासन असल्यामुळे त्या बच्चनचं हे काम नव्हे स्टेटमेंट देणे, हा पहिला माझा आरोप आहे. आमचे नेते गेले 35 वर्ष ते 40 वर्ष झाले राज्याचं नेतृत्व करतात. अगदी सूक्ष्मदर्शी असा कारभार आहे त्यांच्यावर, आजही कुठल्याही पद्धतीचा आरोप नाही. आणि हा बच्चन म्हणतो हे जे करतात तो कारखान्यानं करतात, तेवढी बोलण्याची आपली लायकी ही सुद्धा नाही. तुम्ही जे पक्ष बदलून बाप बदलून सत्तेसाठी ह्या पैसे खाण्याच्या मार्गासाठी तुम्ही जी इथं आलाय इथंपर्यंत तुमची देणी, तुम्हाला एक तुमची संस्था चालवता आली नाही, ती संस्थेला ओपनिंग किंवा ती काढण्याचं इतपत साहेबांचं मार्गदर्शन आहे. त्यांना एवढं त्यांनी समजून घ्यावं, तो नेता तिथं आहे त्यांचा. आणि ह्या बोलबच्चननं एवढं स्टेटमेंट द्यायची ह्याची गरज नाही का, ह्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासक आहे. हा म्हणजे काय आष्ट्याचा मालक नव्हे. जिथं आहे पात्रतेत राहा, पात्रतेत राहिला तरच तुम्ही ह्याच्यात राहशीला. आम्हाला संयम सोडायला लावू नका. आमचा नेता फार दुरुस्त आहे, त्याच्यावर जर कलंक लावायचा जर प्रयत्न केला, जशास तसं उत्तर. आणि तुमचा फोन कॉल तुम्ही म्हणता आम्ही कागद घेऊन बोलतोय, हे बघा आम्ही सुद्धा कागद घेणार. आम्ही रीतसर कलेक्टर साहेबांना पत्र ते निवेदन दिलेलं आहे. काम त्यांचं त्यांना शिवना फोन येतील, ते जाऊन तिथं पाणी करतील ना, हे स्टेटमेंट द्यायचे, ह्याची काय लायकी आहे तिथं जाऊन स्टेटमेंट द्यायला आणि आमच्या नेत्यावर बोलायला? लायकी असावी लागती, आपली पात्रता किती, आपली उंची किती, त्याच्यावर आपण बोललं पाहिजे. मला सांगण्यात तात्पर्य काय, ज्यांचं काम आहे प्रशासक बसले त्यांनी त्याची उत्तर द्यावी. आम्हाला म्हणतात आम्ही जर भ्रष्टाचार खातो पैसे, तर आमचा ते सोमलिंग, ह्या सोमलिंगानंच तुम्हाला तिथे स्टेटमेंट द्यायला बोलवलं. मला सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही भ्रष्टाचारी आहे, टक्केवारी खाता, तुमच्या आणि काय काय पोलखोल आहे त्याचा निघत जाते, काढणार, त्याच्याबद्दल काय अडचण नाही, कागदोपत्री निघाल त्याची काय अडचण नाही, त्यांना आम्ही तुमचं सॉल्युशन देतोयच. पण तुमची राख होणार आहे, आम्ही ह्यात आता गावतोय म्हणून त्यांनी स्टेटमेंट द्यायला येतात, ते तुमचा अधिकार नव्हे. अधिकार फक्त हा जे खुर्ची सीओ बसलेत ना त्यांनी ते सांगायचं असते, एवढंच मला सांगायचं आहे.